12वीच्या मुलाच्या बोर्ड परीक्षा नीट जी याचा संदर्भ घेऊन आपल्याला सांगता येईल का? कोण सांगेल का? थोडस विचार करा. जेवणाची वेळ जवळ आलेली. तर त्या नीट एक्झाम मध्ये काय असतंय की विद्यार्थी 12वी पर्यंत काय शिकलेला आहे त्याचं अनालिसिस त्याला करता येते की नाही हे तिथे चेक केलं जाते. आणि आपण ज्या बोर्ड एक्झाम मध्ये देतोय तिथे काय होते फक्त तो एक म्हणजे एक त्याचं प्रोपोर्टी सारखं ते पुस्तक फक्त तो रीड करतोय आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करून घेते. त्या पुस्तकापलीकडे ते गेलं पाहिजे. त्या पुस्तकापलीकडे जाऊन त्याने विचार केला पाहिजे. सरांनी बरोबर उत्तर दिले. बरोबर, त्याचं उपयोजन आपल्याला करता आलं पाहिजे. आपण भरपूर ज्ञान मिळवतो. आपला हा जो मेंदू आहे हा मेंदू खूप मोठा आहे. साधारणतः त्याची मेमरी साठवून ठेवण्याची क्षमता किती आहे माहिती आहे? 25 लाख गिगाबाइट्स इतकी क्षमता आहे आपल्या मेंदूची आहे. परंतु आपण त्याचा वापर किती करतो? 10%. आणि उरलेले 90% आपली बुद्धी गंज खाते. एवढी मोठी बुद्धिमत्ता आपल्याकडे असताना आपण त्याचा वापर का करत नाही? त्याचा वापर आपण जर जास्तीत जास्त केला तर ही जे आता आपण बोर्डामध्ये आलेली मुलं आणि नीट जेई मध्ये आलेली मुलं याच्यामध्ये जे कंपॅरिझन करतो हे कंपॅरिझन अतिशय कमी प्रमाण होईल त्याचं. आणि महत्वाचं म्हणजे मूल जे ज्ञान ग्रहण करतं ते ग्रहण केलेलं ज्ञान जे आहे त्याचं उपयोजन करता येणं मुलाला ही महत्वाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट लक्षात आल्यामुळं आपल्या प्राथमिक स्तरावरती सुद्धा हे थॉट प्रोवोकिंग क्वेश्चन जे आहेत त्याची गरज निर्माण झाल्यामुळं हा घटक आपल्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. कारण 21वे शतक जर आपण बघितलं तर हे 21वे शतक ज्ञानाचा विस्फोट करणारं ठरले. आपल्याला सुद्धा आता लक्षात येते की आपल्या बुद्धीला पेलवत नाही इतके उपक्रम या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेले आहेत. ज्यांची थोडीफार वय झालेले आहेत, आमचे जे सहकारी आहेत थोडेसे सिनियर असतील 50 वर्षाच्या पुढचे, त्यांचा जर आपण आज विचार केला तर शाळेमध्ये गेल्यानंतर काही गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाही. ती लोक आम्हाला सांगतात, म्हणजे जी कमी वयाची सहकारी आहेत त्यांना सांगतात की काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. म्हणजे इतकं ओझ आपल्या डोक्यावर झालेलं आहे. म्हणून या 21व्या शतकामध्ये ज्ञान इतकं वाढलेलं आहे की त्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. तर या विचार प्रवर्तक प्रश्नामध्ये याची उद्दिष्टे काय आहे? तर निम्नस्तरीय व उच्चस्तरीय विचारांच्या संकल्पना स्पष्ट करता येईल. आता हे जे विचार प्रवर्तक प्रश्न आहेत याच्यामध्ये काही स्तर ठरवण्यात आलेले आहेत. डॉक्टर बेंजामिन ब्लूम आपल्याला डिग्रीला त्यांची श्रेणीबद्ध वर्गरचना होती. तर ते डॉक्टर बेंजामिन ब्लूम आणि त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून अँडरसन आणि क्राथवाल या दोन शास्त्रज्ञाने त्या श्रेणीबद्ध वर्गरचनेमध्ये थोडीशी सुधारणा केली. तर या निम्नस्तरीय आणि उच्चस्तरीय जे विचार आहेत त्या विचाराची संकल्पना स्पष्ट करणे हे या विचार प्रवर्तक प्रश्नांचं उद्दिष्ट पहिलं. दुसरं आहे ब्लूम यांच्या उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील स्तरांचा वापर करून निम्नस्तरीय व उच्चस्तरीय विचारांची माहिती देता येईल. पुढे आपण बघणार आहोत ब्लूमची श्रेणीबद्ध वर्गरचना कशी आहे. थोडक्यात त्या विषयाला आताच भोसले सरांनी थोडासा स्पर्श केलेला आहे. ते आपल्याला पुढे विस्तारित रूपामध्ये पाहायचं. तर त्यांनी तयार केलेली ही जी श्रेणीबद्ध वर्गीकरणाची रचना आहे त्याच्यामध्ये जे स्तर त्यांनी 6 ठरवलेले आहेत त्या स्तरानुसार आपल्याला त्या विद्यार्थ्याचा विकास करत नाही. त्यानंतर निम्नस्तरीय व उच्चस्तरीय विचारामधील फरक स्पष्ट करता येईल. आता निम्न स्तरावर सुद्धा आपल्याला काही प्रश्नांची निर्मिती करायची आहे आणि उच्च स्तरावर काही प्रश्नांची निर्मिती करायची आहे. मग या निम्न स्तरामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात आणि उच्च स्तरामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात त्यानुसार
ते मूल कसा विचार करते. कारण मुलांचे बरेच प्रकार असतात. आपल्याकडे गतिमंद असतील, मतिमंद असतील, काही लो ऑर्डर थिंकिंगची मुलं असतील, काही हायर ऑर्डर थिंकिंगची मुलं असतील. तर त्या प्रत्येक मुलाचा विचार करून कोणासाठी निम्नस्तरीय प्रश्नांची गरज आहे आणि कोणत्या मुलांसाठी उच्चस्तरीय प्रश्नांची गरज आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला करता आलं पाहिजे की हे मूल निम्न स्तरावरती काय आहे आणि हे मूल उच्च स्तरावरती काय आहे. कारण आपण म्हणतो काही मुलांच्या बुद्धीला हा जास्तीचा खुराक देणं गरजेचं असतं आणि जास्तीचा खुराक नाही दिला तर त्या मुलाची विकास होण्याची क्षमता त्या ठिकाणी थांबते काही कालावधीसाठी. आणि काही मुलं आपल्याकडे अशी असतात की त्यांच्यासाठी आपण थोडा जरी खुराक उपलब्ध करून दिला तरी सुद्धा ते मूल अभ्यास काहीच करत नाही. अशी निम्न स्तरावरची सुद्धा बरीच मुलं असतात. तर ते निम्न स्तर आणि उच्च स्तर याच्यामधला फरक स्पष्ट करता येणं हे विचार प्रवर्तक प्रश्नांचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे उच्चस्तरीय विचार प्रक्रियेच्या प्रश्नांची निर्मिती करता येते. याच्या अगोदर सुद्धा साधारणतः 2012-13च्या दरम्यान असंच एक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्या प्रशिक्षणामध्ये एक महत्त्वाचा विषय होता प्रश्न निर्मिती कौशल्य. प्रश्न कसे निर्माण करावे त्याचं कौशल्य आपल्याकडं काय असणं गरजेचं आहे हे त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सांगितलेलं होतं. पण आता त्याच्या पुढे जाऊन काहीतरी विचार केलेला आहे. काय विचार केलेला आहे तर खालच्या स्तरावर असणाऱ्या मुलांसाठी कसे प्रश्न निर्माण करायचे ज्याच्यामध्ये क्षमता पण आल्या पाहिजेत, अध्ययन निष्पत्ती आल्या पाहिजेत आणि उच्च स्तरावर असणाऱ्या मुलांसाठी कसे प्रश्न निर्माण करायचे ते सुद्धा क्षमतेवर, अध्ययन निष्पत्तीवर आधारितच असले पाहिजे. एकविसाव्या शतकामध्ये माहितीचा मोठ्या प्रमाणावर प्रस्फोट झाला. प्राप्त माहितीची आवश्यक सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. आता नुसतं ज्ञान आपण घेतलं, काही गोष्टी आपल्याला ज्या गोष्टीमध्ये सत्यता नसते अशा गोष्टी सुद्धा ऐकायला मिळत असतात. परंतु आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जे ज्ञान ग्रहण करतो त्या ज्ञानामध्ये किती सत्यता आहे, ती गोष्टी खरंच सत्य आहे की असत्य आहे, ती गोष्ट कितपत सत्य आहे, ती मुलांसमोर आपण मांडायला पाहिजे की नको हे अगोदर आपण जाणून घेतलं पाहिजे आणि मगच त्या गोष्टी मुलासमोर मांडल्या पाहिजे. काही गोष्टी इतक्या कटू असतात, त्यातली सत्यता इतकी कटू असते तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टीची सत्यता ही स्वीकार करावीच लागते. ते कितीही भीतीदायक असू द्या, आपल्यासाठी कितीही भयानक असू द्या, त्या गोष्टीची सत्यता ही आपल्याला स्वीकार करावीच लागते. दैनंदिन जीवनातील विविध समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार विकसित करणे आवश्यक आहे. बघा याच्यामध्ये काय आवश्यक आहे, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला मुलांना बऱ्याचशा समस्या निर्माण होत असतात आणि या विचार प्रवर्तक प्रश्नामध्ये ते महत्वाचं आहे की अशा समस्या निर्माण झाल्यानंतर त्या समस्या आपल्या मुलांना सोडवता आल्या पाहिजेत यासाठी आपण मूल तयार करायचं. आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर खूप भयानक परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत. मग आता आपल्या ज्या मुली आहेत, आपल्या ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना आपण त्या पद्धतीने तयार केलं पाहिजे की भविष्यामध्ये कशीही परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या परिस्थितीला कसं तोंड द्यावं हे विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आपल्याला निर्माण करायची. ज्या मुली शारीरिक दृष्ट्या कमकुवत असतील, ज्यांना भीती वाटत असेल, त्यांना आपल्याला शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवायचं. त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे विचार आपल्याला निर्माण करायचे. ज्या मुली मानसिक दृष्ट्या कमजोर असतील तर त्यांना